माझ्या नाकात फेसायला काय म्हणतोस आणि मग केवढा राहतात नुसती शांतता राजे आणि बसाट्याशी असल्यावर बसायला वेळ नाही मला काळजी आहे मला तुमच्या सुरसेन राजासाठी रक्तबंबाळ वृत्ती नाही माझी तुमचा राजा माणूस आहे की सैतान राजा विजयांचा खून झाला एक देव माणूस गेला मला तर वाटतं हा खून तुमचा राजा म्हणजे सुरसेनीचा नाही केला राजे आम्हाला देखील असंच वाटतं आम्ही जेव्हा तुमच्या राजवाड्यात गेलो तेव्हा काकासाहेब दूर दूरून हसत होते दूर दूराने ओरडत होते काय झालं काहीच कळायला बाकी ना शोभात राज्य परंतु राजकुमार अमरकोटे आहेत राजे अमराचे काय विचारता अमरसाहेबांचा खून झाला ही गोष्ट खाली पडतात अमराचे वेळ दिवाळीसारखे झाले अमरसाहेब सारे राष्ट्र डोक्यावर घेतले त्यांनी त्या आरामखोराने स्वतःच्या भावाचा खून केला आता पुतण्याचे दिवसात परंतु मी एका दाब मिळणार नाही तुम्ही करत असलेला अत्याचाराचा दाब सूर्याला कोणासमोर बोलताय हात मारा परंतु सावकाश राजात मंत्र्यात हे विचारणार की का आपण रामखोर मला माझ्या स्थानीला हात घालायला लावू नका एवढा कमी सर तर एक दिवस आला हा तर तुमच्याशी त्याला केल्याचे राहणार नाही ठीक आहे रामखोरालो तुम्ही रामखोर अरे त्या सूर्यवर्माने माझ्यावर तुमच्या समोर वार केला तुमच्या समोर आणि तुम्ही बघत बसलात पण लक्षात ठेवा हा विषारी साप आहे विषारी साप साप आहे अरे सापता तुला शेपता कुठे पण ह्याचा एक ना एक दिवस तरी मी नक्कीच बदला घेईन पण लक्षात ठेवा एक ना एक दिवस तरी नक्की मी वाचवा मला वाचवा आधी मला कुठे तर लपवा तो मला घेऊन जाईल तुला किसान म्हणतो आली अमर भावाची अमर आली वाचवा मला कुठेतरी लपवा तुझ्या कोंडे वगैरे बिनकांडे बनवा मला म्हणतेस वाचवा आता काय तुला वाचवायला का तू सिम कार्ड आहे मेमरी कार्ड आहे पॅन कार्ड आहे मोबाईल घेतला आणि कॉमला खिशा शाहीचं खान की अफजल खान की पांगलेवाडीच्या गटारातली खान मुलगी तिकडं साखरप्या तुला हिंद कोंबडीची शीट पण नाही उघडून खायला भेटायची अरे मुलगी म्हणजे पोरगी पाहिले मी ती नाही ते पुसताना पोरगी म्हणजे बाया होय गोष्टीच्या गोष्टी तुझ्या भाषेचं काय करतोय मला आलंच म्हणून नाही तर मला वर्ण कापून काढलं नव्हता पण मी खाली जीवन काय आमोशा देवाला माहिती मला एक पुढं सुटत नाही खाल्ल्या पिल्या घरातला त्याला पोलीमध्ये 4 डोस एक्स्ट्रा दिले कसा घट्ट आहे मी बघा कोरोनाचं 4 लसी घेतली मी कसा मजबूत तंदुरुस्त आहे आणि गेली ती गेली आज मरण का उद्या मरण आज मरण का उद्या मरण त्याच्याबरोबर गेली आपण दूर जाऊन का बसला बाबा मी नको होतो का तुम्हाला तर मग तुम्ही तरी का गेला लहानपणीच आई स्वर्गवासी झाली तेव्हापासून आताच्या पुढाप्रमाणे सांभार केलात माझा बा आणि आता स्वतः स्वर्गवासी होऊन मला एक त्याला पूर्ग करून निघून गेला नाही म्हणजे एखाद्या सिंहासारख्या शूरवीराला मुंगी मरण यावं नाही अरे परमेश्वरा काय केलं से बाबा
ए बाळा आपण चौदा कोणते आहात तुम्ही? तिथं थांब. पुढे येण्याचा प्रयत्न देखील करू नको. बाबा इथे कशासाठी आला? तुला सांगायला सांगा बा. बाळ माझा खून कसं झाला रे? ते मला माहित आहे. त्या राम कोरडा कुणे तुमचा खून केला. असायला झाले तरी काय? अमर तुला सर्व काही कथन करायचं होतं रे, पण नाही. माझी जाण्याची वेळ झाली. येतो मेहमान, येतो मी. गोपुराणा काय झाली नाही काय? राम्या हा आज आबोले तुम्हाला भेटण्यासाठी. हो राजे, आबासाहेब केव्हा स्वर्गवासी झाले आणि स्वर्गवासी झालेला माणूस कधीच परत येत नाही. अरे साम्या, हा अरे राम, तुला आठवते का मला जेवताना झोपताना त्याच्या तोंडाला आला बिन काढायला वनवा नाही का? अरे बाबा तुला सांगितलंय काय ही एक रड आहे, काय कमी आहे? तुला आठवतं कधी ती अंगाईची? अरे पोरा, मी होतो म्हणून जगला, नाही तर कधी ढगात गेला असता. आता फडफडतो त्याचा मसाला असता. अरे तू लहान होतास लहान, तेव्हा ही मांदी दिवसात 50 वेळा खून काढायला लागायची. का? तेव्हा पॅम्पर्स नव्हते, हवून मधून लय खान काढायचा मसाला. अरे मग सायाचं पाणी द्यायचं. राम परत काय फालतू चावटपणा चाललाय तुमच्या राजवाड्यात? साम्या, जर का तुला अंगाई गीत असेल तर मला आता अंगाई गीत ऐकायची इच्छा झाली. ओ राजे, अंगाईगिरी लहान मुलांसाठी असतं, तुम्ही मोठे झाला. राम्या, हा माझ्या आबासाहेबांच्या अंगाई गीत मला ऐकायची इच्छा झाली. नो 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 साम्या, राम्याला सांग मला आबासाहेबांच्या अंगाई गीत होऊन जाऊ दे. ओ राजे, अंगाईगिरी लहान मुलांसाठी असतो, आता तुम्ही मोठे झाला. याला सोडला. अरे एवढा माझा कौतो जेव्हा तो सिमेंट लावून घेतलोय, तर आमच्या घरात काय करू? सांग मला अंगाई गीत ऐकायचंय. ओ राजे, मी अंगाईगिरी काय सोडणार? पण एका अटीवर, आता अंगाईगिरी काय करणार तर आबासाहेबांचं अजिबात नाव घ्यायचं नाही. कोणत्या अटीवर? अरे आबासाहेबांचं नाव घ्यायचं नाही. हो ठीक आहे. आपल्याला अंगाईगिरी ऐकवायचं, आपल्याला तुला पायाने घालून झोपवायचं आहे. पहिल्या दिवशी बाल जन्माला आलं, दुसऱ्या दिवशी खाल्लं होते, तिसऱ्या दिवशी खाल्लं, चौथ्या दिवशी पोरं पातळ होतं. याला मला काय म्हटलं काय? काय? तुम्ही ऐकलं काय? शी राम्या, शी नाही, शी नाही. ते सुगंधी अत्तर असतं. ओ राजे, मी काय बोललो? चौथ्या दिवशी बाल जगुला झाला, जो बाला जो हरी जो. तुम्ही ते ऐकलं ते हमुला झाला. नाही चालणार, नाही चालणार. हा हसताय ना, ह्याला पाहिला सोड. जाऊ द्या. एवढ्या मोठमोठ्याने बोलायला काय झालं नाही, हसायला काय झालं? काय सांगू का? आणि कशी सांगू? समुद्राला आग लागली आणि सारी मासे झाडा उचलली. आज किती मजा. काय चाललंय ह्या? सारखं सारखं टांगत होतो, फरकन कलर बिस्कू पण नाही, गाठून नाही. काय चाललंय तुझे पण? तू कुठे गेला होता? आबासाहेबांकडे गेलो होतो. मला मुलीला बेटा आणून मला एवढ्यात जायचं नव्हतं रे, पूजा करून जायचं ते ना. परंतु त्याचा शेवट असं होईल असं मला वाटलंच नव्हतं. तू काय पुढे पुढे सोड केलं, काय बोलायचं तुला? तुला काय इज्जत माहिती नाही. काय याला काय वेळ बी लागली की काय? साम्या, साम्या, मी वेडा. ए
तुला वैद्यांचं ना औषध उपचार चालू करायचे हो नको त्या वैद्याच्या पंपावर भिडकाड्याच्या बनवत होते हा? वैद्यात बरोबर रात्री 2 वाजता मला उठवलं वैद्यात 3 प्रकारच्या गोळ्या दिलं द्या ना त्याला वेळ येतो. त्या काय मला खायला की आजारी तो त्याला ना ओ सकाळी पहिली गोळी पांढरी दिली पांढरी हा. हा सकाळी कोणती दिला? पांढरी द्याला ओ पांढरी गोळी दिल्यानंतर त्याला काय वेगळ्याच प्रकार केला एकदा काय तर तिथं दोंडा कमरे घेऊन गेला वाटतं गोळी लागू पडली हा. सकाळी पांढरी दिल्यानंतर दुपारी लगेच व्हाईट देऊन टाकली सकाळी पांढरी हा. दुपारी व्हाईट व्हाईट दिली आणि सा- व्हाईट दिल्यानंतर त्याला वेळ गडबड केला 5 वेळा गेला कमरेत पाणीच होतं शिल्लक ठेवला नाही पाहिजे मग पुढं सकाळी पांढरी सकाळी व्हाईट. व्हाईट आणि रात्री सफेद पण अरे झाली. हे, एकच गोळी होती एकच ती. होत होता तो हरामखोरा. 3 वेळ गेलास त्याला. पांढरी व्हाईट सफेद येतं. एकच आहे ते चाम्या एकच. चाम्या चाम्या हे काय वाटली? ते वाढले त्यानं माझे सुटले नंतर दाखवतो जरा हे ह्याला घेऊन जावा हा औषध उपचार चालू हो, करायचं. हो, हो. आजारी नाही पडलाय हॉस्पिटलवाल्यांचा पैसा खाल्ला नाही तेव्हा दात नाही वा अमर तू वेडा झालास की काय? चंदना अगे चंदना तुला राजे अगं अमरवर काय परिणाम झाला की काय? काहीच नाही राजे. काहीच नाही. तुला लाज नाही वाटत काय? काहीच नाही म्हणायला. अमर वेडा झाला पाहिजे. चंदना लक्षात ठेव अमर वेडा झाला पाहिजे. अगं अमर वेडा झाला तरच आपला डाव सक्सेसफुल होईल. अगं हा राजवाड्यामध्ये तुझा भाऊ माझ्या कैदेत आहे विसरलीस की काय? मी कसं विसरेन? आणि तुला विसरूनही चालणार नाही. चंदना लगेचच कामाला लागायचं. अमरला फक्त वेडा बनव फक्त वेडा बनव. ठीक आहे. कोण अमर राजे हो चंद्रा मी अमर तुम्ही किती शूर आहात वीर आहात लांडग्यांच्या कल्पातले एकमेव वाघ आहात. झालं तुझ्या पण आयुष्यात वाटोळं लावला अरे भरपूर पोरी फसले ना तुला पण सांगितलं मी नांदेडच्या गणपती बाप आहे मी अमुक आहे मी तमुक आहे अगं बाई एकदा काय पण नाही ह्या पुण्याच्या डोंगरात लावून दिले मी चंदना 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 तुम्ही कसं लोकांच्या पुरीचं वाटोळं लावलं पण तिनं पण तसं लोकांच्या ह्या पोरीचे तुम्हाला गुणगान वाचून दाखवतो पण ह्या पोरीनं काय केलं राज्यातील राजकन्या आहे ही राजकन्या अरे ही बाई ओ परवा ह्या पोरीने काय केलं दारात बसल्या दोघी सासू सुना हा दारात बसल्या दोघी सासू सुना या पोरी परवाच लावला बंटी गोरमीला तुना अगं सोड चाम्या अगं सोड मला सोडीतच नाही ती हा काय शेवटपणा चालू आहे अगं सोड चाम्या सोड पण जोडा बघा कसला दिसतो त्या बाई फोटो काढ फोटो काय बघा आराम कोण फोटो कोण सोड अरे ती राज्यातील राजकन्या आहे तुमच्या हिंमत असेल तर वळा एकदा मला पण तुमच्या तिथं माहिती बघायचं चाम्या परस त्रिमाणावी माते समान जाणं काय म्हणला? माते समान जाणं शाम्या काय म्हणत आहे तो तो तुम्ही काय म्हणता ते सांगा म्हणाले मला ऐकायचं आहे. परस त्रिमाणावी माते समान जाणं तुमच्या दोन्ही चोरोनं. अगं पाय सोड नाही तर फुकटची मशीन सोड तुमच्या दोन्ही चरण नाही तर ह्या नेलेला येईल मरण आता मी जातोय कोरी कशासाठी बोलवलं माझे चंद खाऊन माझ्या चन्नावर बेईमान फिरणार राम खोर
सांगतोय बर, नको मार. वा 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 ए बाबा ता अमर राजाचा राखूचा अमर पवार ने करू रखायचे बाई कोणाला माझी काळजी आहे काय म्हणा तुम्ही मला असं खावं काय बोलला तुम्ही अरे माझेच अन्न खाऊन माझ्याच अन्नावर हे मोर अन्नावर जीव असं नसतं म्हणायचं कसं म्हणत असतात आधी दे शंभर अरे ज्याचं खावं मी त्याचं सकाळी मला पीठ मी जातो याला सुजव पाहिला सोनी सोनी हिला काय करायचं नाही हात वर कर बघू शंभर दे शंभर आधी शंभर दे आता त्याची बारी तुम्ही द्या शंभर हा काय प्रकार राजवाडे चेटू कोणी आणतो तू बोलतेस किती गोड करून ठेवावे अरे हे बाबा तुझ्या हृदयात नव त्यांच्या हृदयात आता त्याची बारी आहे एक फटका पडतो. मला दुखावलं हा हजार सांगितलंय राजवाड्यामध्ये राजकन्याशी बोलत असताना मध्ये मध्ये यायचं नाही हा अरे बाबा त्याला जास्त मारू नको येता उद्या सकाळी तो मिनिटाने त्याला शिकायला जायचं का? हो दुकानानं पाचच्या गेटवर जा. हो ना ठीक आहे बोल अरे जातोय आपलं म्हणजे जावेच लागेल हा पुन्हा आलास हा थांबरी थांबरी अमर फुटली 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 तू दे त्या शर्टलाही चंदना तू बोलतेस किती गोड जणू दे शब्द हृदयात कोरून ठेवावे इतकं प्रेम करता माझ्यावर मग बाबासाहेबांची आठवण का काढता चंदना जर तू माझ्या वांच्या प्रेमाला तडा जाऊ देणार असेल जाते होय तो जाऊ आम चंदना चंदना अगं लहानपणीच आई स्वर्गवासी झाली आबांनी मला तर हाताच्या पुढाप्रमाणे सांभाळ केला आणि आता स्वतः आबासाहेब स्वर्गवासी होऊन मला एकट्याला पुरक करून निघून गेले. हे पहा उत्कृष्ट कीबोर्ड मास्टर शुभम दादा मांडावकर साठी 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. धन्यवाद. त्यावेळीपासून या राजवाड्यामध्ये तेव्हा फेरफटका मारण्याची वेळ आली नाही. असेच आपण राजवाड्यामध्ये जाऊ
आणि फेरफटका मारून येऊ. पण तुम्ही मला का मारलं? ते मला मानायला देता काय नाही तुला आणि तुला मला का मारलं ते माझी तर चालू निघाली हा अमर, चला आपण हा राजवाडा फिरू. वा 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 चंद्रा तर लगेचच कामाला लागेल दिसते. काय करावे बरं. राम्या श्याम्या नाही 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 बाबा राम्या श्याम्या हो ह्या राजवाड्यात तुमच्याशिवाय मला आहेत कोण. कोण नाही ए, माझी स्थिती बेचैन झाली. काय करू रे. अहो म्हणून मी तुमच्याकडे पाखरू आणून ठेवलंय माझ्यासाठी तुमच्यासाठी आणलंय राम्या माझ्यासाठी पाखरू राहिलेले आहे. त्याला जन्माला आल्यापासून काही नाश्ता मारायला सुरुवात केली त्याचा जन्म संपत आला तरी काय आपलं तर सोडलेलं नाही ते ना. म्हणजे मी गेलेलो त्याच्या घरात त्या पाखरू बिकरू काय नव्हता काय मी बघितलं ते टिकिवली काय रामपुरा तो पाखरू म्हणणार तू माझ्यासाठी पाखरू राहिले. तू माझी बहीण आहे. अहो त्या वाघाची काय वाघ म्हणाला. तुमच्यासमोर वाघ म्हणतो वाघ म्हणाला. साईडासमोर वाघ म्हणलं म्हणजे काय मी साईडला तुमच्यासमोर वाघ म्हणतो अरे वाघ नाही म्हणतो तुझ्या जन्मात सगळं काय कर मग मी भुत्या मान बघतो तुला काय कोण वाघ तू वाघ म्हणाला. तू टायगर म्हणतो. तू बिबट्या म्हणतो. हरामपुरा तो एकच आहे ना. एकच काय नाही टायगर आणि बिबट्या वाघाचा दोन आत्ते भाव आहे असतील असतील ना असतील गंडी उलट सूर्या माझी बहीण आणायला तू काही ना मिळेल. यातल्या 100 मोहरा घे 100 मोहरा. हा 100 मोहरा. एवढ्या मोहरांचा हा काय करणार. काय करणार म्हणजे ते 100 मोहरा घेणार त्या वाटले लावणार तिथं पुढे जाणार आणि हिजडा अरे तसं नाही माझं कुटुंब किती मोठं तुझं माझं मग तुझ्या कुटुंबात कोण कोण आहे. मी माझी बायको तिचा नवरा त्याची बायकोची पोरं आणि पोरांना बापूस बेते बे बेदुना 14 बेत्री 18 बेचोस 16 आणि बेपन 26 अरे हा पाडाकार याला ए कोणते चालू गेला होता. चांगले पाहिजे मग तुझ्या कुटुंबात कोण कोण आहे. मी माझी बायको तिचा नवरा त्याची बायकोची पोरं आणि पोरांना बापूस आई सीता गो तू आयसी दाखव मला म्हणाला. मी तुला म्हटलं त्याला आजूबाई तुम्हाला हिंमत होती काय तुमच्या समोर बोलला काय आणि तो तुला काय नाही म्हणता आपल्या कामाचा नाही. सूर्या माझी बहीण आला. तू काही नाव घेशील. काय तुमच्या कृपेनं पैसा आला परवा दिली ती 2 तरी का भरपूर आहे वा शब्बास. परवा तुम्ही मला 2 दिवस सुट्टीला पाठवला बायको घर नसलं का चर्चा काढून ठेवलेलं आता घर पाहता घटलं म्हटलं बायको गेली कुठं बाहेर गेली असेल. अशी जगातली कुठची बायको आहे नवऱ्याची हळद खाण्याशिवाय बाहेर जाते काय करणार ती घरात ती पाठी बघा हा भांड्यांचा खटरा काढलेला आणि बायको माझी भांडी घासत होती कशाने घासत होती केसराने घासत होती नारळात हो तुला नारळाचे बोने हवेत. नको माझ्या फक्त केसर तेवढी ती भरपूर आहे नारळाने वेगळे जपून ठेवा. हा तुम्ही काही घेणार असाल आणि कधी काढून दाखवून नसाल तर मला जास्त काही नको फक्त हे 10 रुपयाचा भांडी घासायचा कागद तेवढा द्या अरे राम्या हा नाही सगळा कात्याच आहे काय म्हणाला. तात्या नाही मग का तुझ्या आणि माझ्या 5वीला 7वीच्या बाजूला पूजेला वेगळा तात्या आहे का तू आपल्या कामात जा. सूर्याची बहीण तुला मी सूर्याची बहीण आहे. बरोबर त्यावेळेला हो त्या वाघाची अहो त्या वाघा अगं बाय त्या चढावलाय अगं बाय त्याची कमर मोडल
राम्या 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 तिला उत्तर उत्तर राम्या उत्तर उचलायचं तुला नाही उचलायचं ना मग मी काय सांगितलं मोठे गाडीवाला आणि मोठे केसवाला असला की कोण असतो खाली श्याम्या तिला उत्तर अरे राम्या तिला उत्तर त्याचा माझा काय उत्तर आला आता तू दमलीस ना येऊ शकतो ना दमलीस ना तुला पाण्यावर बघा शंभू ते शंभू अगं चांगला असतो काय झालं जगात हा एवढाच पदार्थ चांगला आहे त्याच्यात लिमिटेड मीठ असतं तरी बाकीच्यात कमी जास्त असतं ए ओ तिला उत्तर 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 शाबास तू कामाचा पाठच्या घेतो हा ठीक आहे ठीक आहे वा 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 काय पाठच्या गेटवर मजा काय कुठच्या कंपनीचा फॅन बसवलाय काय तो वारा काय ते स्वर्ग सुख हे पुढच्या घेतो आलो आलो तू सारखं मला नाचन नका पाठच्या गेटवर पुढच्या गेटवर लय बरं मोठं पाठच्या गेटवर काय ती हवा आली पाठच्या गेटवर गेलो काय ग बबली वा 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 बबली तूच काय त्या सूर्यमाची बहीण वाघ माणसाचं अमृत फोडून काढे ना समजावून सांगायचं तुझ्या भावाला हरामखोराने भर दरबारात माझ्यावर वार केला याचाच बदला घ्यायचा मला चल चल बबली चल बबली बबली याच्यामध्ये लाज कशाची बबली आता तर माझ्या रंगमालीच नेणार मी तुला नीट नालायक हलकट अगं आता तर मला ह्या शिव्या वसूलच केल्या पाहिजे चल चल बबली अगदी वेळेतच नाही तर हराम पुराणे आज मला जिवंत ठेवला नसता आपल्या मार्गात एकच शेवट करू प्राणाचे बघते काय म्हणे आधीपासून दूर राहण्याच्या प्राणाची मुक्तील अरे आराम पडा माझ्या नावाचं मला आहे आला मार्गाने परत जा कापून कापून तुकडे करून कोळ्या कुत्र्यांना खायला आले तुझ्या अंगात एवढं सामर्थ्य असेल तर चालव तुझी समजेल अजून ही वेगळी वेळी माझ्या मार्गातून बाजूला होईल तयार वेळ कशाला तो कोणावर बाळ करता